हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना, कशा आहेत मैत्रिणी सगळ्या. तर आज आहे मंगळवार आणि मी मार्केटला गेली होती. सगळी भाजीपाला घेऊन आली. एवढी भाजी महाग आहे सगळीकडे. 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. मेथीची भाजी आणली, ती पण 30 रुपयेची एक पेंडी. परत कोथिंबीर पण घेऊन आली. पावटा आणला, परत तुम्हाला सांगते वाटाणा आणला. त्यामुळं तर मी मसाले भात करायला घेतला. आणि हे आहे बघा रेशनिंगचे तांदूळ आहेत. आणि रेशनिंगचे भात खाऊन आम्हाला एवढा कंटाळा आला आहे ना. आईनं दिलेला होता गावावरून कितीच. आणि तर हो काही इकडं कसा पसारा पडला आहे. तर हे पण आले कामावरून, अजून माझं काहीसुद्धा झालेलं नाही. आम्हाला ह्यांनी सांगितले तुम्ही लोक स्वयंपाक करून जेवून झोपत जा, माझी वाट बघू नका. तरी पण आम्ही थांबतच असतो. आता बघा स्वयंपाक झाला नाही तर आता हे रागवल्यागत करतील. आता त्यांचं लवकर तोंड हातपाय धुवून व्हायच्या आधी मला सगळं आवरलं पाहिजे. तर दिवसभरात मी आज आहे ना आईचं ब्लाऊज शिवलं. 2 ब्लाऊज झाले आईचे शिवून. आता मी माझं ब्लाऊज शिवणार आहेत. माझे 2 ब्लाऊज शिवायचे. तर आधी आईचे 2 ब्लाऊज दिले शिवून. आता ते 2 राहिलेत, म्हणजे झाले शिवून. आता ते देणार आहे पाठवून तिला गावाला. तर हे बघा आता चालले त्यांचे कपडे काढायचे. तोंड हातपाय धुतील, नंतर देवाच्या पाया पडतील, बसतील आणि मला म्हणतील घे जेवायला. आम्हाला तरी 10:30 पावणे 11 वाजता जेवायला. तर इकडं अजून माझा मसाले भातच चालला आहे. जर नाही लवकर झाला तर हे परत रागवतील. हे काय 2 शिट्ट्यांमध्ये भात होतो. आणि आज मी भरपूर कामं केली आहेत. कारण सगळं पूर्ण किचन मी साफसफाई केली. किचनमधली सगळी किचनच्या वरची लादी घासून सगळं धुवून काढले. खाली पण किचन कट्ट्याखाली सगळं घासून पुसून सगळं स्वच्छ केले. फक्त मला आता भांडी घासायचे आहेत. ती मी आता उद्या भांडी घासणार आहे. तर उद्या म्हटलं डब्याला मेथीची भाजी आणि चपात्या कराव्या त्यांच्या डब्याला. तर इकडं मसाले भात अजून चाललं आहे. हे लवकर नाही झालं तर आता ओरडतील बघा. कारण आज उशीर झाला. मी सगळी साफसफाई केली, ब्लाऊज शिवला ना, त्याच्यामुळे मला स्वयंपाकालाच उशीर झालेला आहे बघा आज. तर मी बघा सकाळचा टायमिंग आहे आणि मी मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती कालच. आणि आता चपात्या आणि मेथीची भाजी यांच्या डब्याला देते. म्हणजे मला भांडे वगैरे घासायला सुरुवात करायला. नाही तर कसं स्वयंपाक झाला म्हणजे टेन्शन नसतं ना बाकीची कामं करायला. मग सगळी कपाटावरची भांडी काढून सगळं मला घासून हे सगळं घ्यायचं आहे. ते माझ्या डोक्यातच बसलेलं असतं की कधी माझं काम आवरणार, कधी काम आवरणार माझं, असं मला वाटतं. तर शेंगदाणे भाजायचे चाललेत. तर ते एक डोक्यातच बसलेलं असतं की कधी आपलं काम आवरणार, कधी काम आवरणार. तर सगळं निवडून बघा ठेवलेलं आहे. तसंच पावटा निवडून ठेवलेला होता. कारण मला संध्याकाळच्या भाजीला पण करायची होती. ह्यांना उशिरा जायचं होतं कामावर. आणि बघा संध्याकाळ झाली, मला सगळं काम आवरायला. सगळी भांडी वगैरे घासून घेतली. आता म्हटलं सगळं कपाट घासावं आणि त्याच्यावर सगळी लगेच भांडी मांडावीत. तर हे सगळं मी घासून घेतलेलं होतं. आधीच लादी वगैरे सगळी घासून घेतलेली होती. किचनचं तर कालच झालेलं होतं काम. त्याच्यामुळं मला जरा बरं वाटलं की बाबा एकतरी काल काम झाले म्हणून. आणि आज काही जास्त लोड नाही आहे. आणि आता भांडे वगैरे मांडते म्हणजे एक टेन्शन जाईल माझ्या मागचं. कारण रात्र झालेली होती आणि मला स्वयंपाक पण करायचा होता. तर सगळे बघा भांडे वगैरे सगळे मांडून झालेले आहेत. चालले करायचं. तर ह्याच्या
ह्याच्यामध्ये मी मिरची लसूण आणि जिरं बारीक करून टाकले, परतून पाणी ओतलेलं ह्याच्यामध्ये. आणि हे बेसन पीठ आहे ना, पाणी ओतून असं कालवून घेणार आहे. आणि तुम्हाला सांगते की अजून भाकरी करायची. भात झालेला आहे, 1-2 भाकरी फक्त करणार आहे, कारण सकाळच्या चपात्या 2-3 राहिलेल्या आहेत त्या. आणि आता हे बघा सगळं कालवते. हे उकळलं ना पाणी, मग त्याच्यामध्ये उठते. तर आमच्या गावाला असं म्हणजे बेसन बनवतात, पिठलं म्हणतात त्याला. तर हे कालवते काय असं. एकजीव करते. तर हे बघा उकळले, त्याच्यामध्ये हे बेसन पीठ असं घेते. असं झालंय बघा बेसन घट्ट. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर चिरून टाकते बारीक, आणि भाकरी करते आणि गरम गरम खायला घेते. अजून हे आले नाहीत, अजून हे शिजायचं, ह्याला वेळ लागतो शिजायला. गवारी सोलून ठेवली, उद्या सकाळच्या डब्याला. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायचे.